1994 आम्ही जी आर जाळला आहे, 4च लोकांनी जाळला आणि आमचं कसं आहे, आम्ही लोकशाही मार्गाने केलंय, आम्हाला अधिकार आहे. कारण इथं मंत्रिपदावर बसलेले लोक आहेत तुरुंगात साहेब, ते स्वतः येऊन जर इथं मराठ्याला विरोध करत असतील तर आमचं म्हणणं आहे त्यांनी त्या ह्याला येऊ नये, मोर्चाला येताना राजीनामा देऊन यावा, किंवा आम्ही त्या मोर्चाला विरोध नाही, किंवा आम्ही काय कुठली त्याची गाडी अडवणार नाही, आम्ही नजरकैदेत राहू किंवा अटक केली तर अटक केली. जी कोणची कायदेशीर कारवाई त्यांना करायची असेल त्या सगळ्या कारवाईला आमची सामोरं जायची तयारी आहे. त्या ताई आल्या, साहेब आले, जर आम्हाला त्यांना उतरायचं असेल तर आम्ही उतरू शकतो. आम्ही लोकशाही मार्गात आहेत, आम्ही पोलिसांना विरोध करत नाहीत, सगळे कायदे पाळणारे, नियम पाळणारे आहोत. पोलिसाला विनंती, आम्हाला जशी नोटीस दिली तशी त्यांना द्यायला पाहिजे होती. आम्हाला जसं ओबीसीचं आंदोलन असतं आम्हाला नोटीस, मराठा समाजाचं आंदोलन मोर्चा असला आम्हाला नोटीस. मग पोलीस बांधवांना विनंती आहे, तिथं आयोजक आहेत तेच आम्हाला अशी खात्रीलायक माहिती मिळाली, ठीक आहे ना, मला देऊ द्या, त्याच्याबद्दल दुःख नाही. पण ते सुद्धा आमच्या आंदोलनाच्या टायमाला आंदोलन करतात, इशारे देतात, त्यावेळेस त्यांना बी द्यायला पाहिजे ना. हाके वाघमारे येऊन अत्यंत खालच्या भाषेत मराठा समाजाला वेगवेगळं बोलतात, अत्यंत मनोजदादाबद्दल बोलतात. मनोजदादा तर सांगतात असं काही करू नका, पण आम्ही हे आमच्या लेवलला जिल्ह्यातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं. आम्ही जे कायदेशीर रात्री आम्हाला नोटीस आल्यामुळे आम्ही 4च लोकांनी इथं फक्त आम्ही जी आर जाळलाय.